आज आपण बनवूया फुलगोबी आणि वाटाण्याची भाजी। कढई ठेवलेली आहे गरम व्हायला। कढई गरम झाली आहे, त्याच्यात टाकूया तेल 3 बुटले। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात 1 चम्मच टाकूया जीरा, आता टाकूया कढीपत्ता, आता टाकूया कांद्याची पात, तेल थोडं जास्त गरम झालं तर टमाटर भी सोबत टाकून भाजी। मसाले 1 चम्मच मीठ, 1 अर्धा चम्मच मीठ, 2 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धने पावडर आणि थोडासा गरम मसाला। त्याला पूर्ण मिक्स करून घेऊ। आता टाकूया फुलगोबी आणि वाटाणे। आता याच्यात टाकून घेऊया, हे धुतलेले आहे मी। आता करू याला मिक्स। आता याच्यावर ताट झाकून ठेवून देऊन पाण्याचा न वापर करता स्लो फ्लेमवर आता याला असंच 15 मिनिटं शिजू देऊया। 10 मिनिटांनी झाली आहे आणि आता आपली भाजी शिजून तयार आहे। थोडं 5 मिनिटाला आणखी शिजू देऊ। 5 तर फुलगोबी आणि वाटाण्याची भाजी तयार आहे।